नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण अत्यंत महत्वपूर्ण परीक्षेच्या अगोदरचा जो व्हिडिओ बनवत आहोत, सर्व विद्यार्थिनींकरिता महाराष्ट्रामध्ये ज्या महिला भगिनी आहेत, मुली आहेत, ज्यांचं आता नुकतंच ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, अशा सर्व महिलांकरिता एक सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असणार आहे. तर त्या सरकारी नोकरीचं नाव आहे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा 2026. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पात्र अप्लाय कोण करू शकतं, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. याच्यामध्ये काय काय सांगितलं जाणार आहे, पात्रता, वयोमर्यादा, नेमका अभ्यासक्रम, कोणता विषय किती मार्काला आहे, प्रश्न किती आहे, त्याचे गुण किती असणार आहेत, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सेंटर असणार आहेत का, परीक्षा कधी होणार आहे. बघा, या प्रश्नाचे उत्तर तुमचे, परीक्षा कधी होईल, कोण घेणार आहे, ऑनलाईन फॉर्म भरण्यास पात्र कोण ठरणार आहे, पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू शकतात का, हे तुमचा सिलेबस असेल, किती मार्काला वगैरे काय गोष्ट आहे, परीक्षा केंद्र तुमच्या जिल्ह्यामध्ये असणार आहे का, नोकरी कुठला मिळणार आहे, जॉईनिंग कुठं असणार आहे, काय करावं लागणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला सुरुवातीला लाईक करायचं आहे. आपण जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. तुम्हाला कोणतीच कमेंट करण्याची आवश्यकता भासणार नाही. या व्हिडिओमध्ये सर्व तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी दिली जाणार आहेत. तर त्या अगोदर आपल्याकडे नवीन बॅच अंगणवाडी सुपरवायझर 2026 करिता जी परीक्षा जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्याकरिता आयसीडीएस, पोषण अभियान आणि संगणक विषय असेल, सर्व विषय यामध्ये घेतले जाणार आहेत. नवीन बॅच सुरू झाली. पीवायक्यू आणि एमसीक्यू, पीवायक्यू म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले जाणार आहेत. टॉपिक वाईज एमसीक्यू सुद्धा असतील. त्यासोबतच पीडीएफ नोट्स, सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स म्हणजे तुम्हाला मोबाईलमध्ये वाचण्याची आवश्यकता नाही, प्रिंटेड झेरॉक्स मिळणार आहेत. त्यामध्ये तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे. आणि बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, बऱ्यापैकी लेक्चर हे आपण इव्हिनिंगला ठेवले, 4च्या नंतरचं टायमिंग आहे. परंतु तुम्हाला जर एखादा लेक्चर मिस झालं तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही आणि कितीही वेळा लेक्चर बघू शकता. झालेले लेक्चर डाउनलोड सुद्धा करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. दर महिन्याला झूम मीटिंग असेल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे. ज्या महिलांनी बॅच जॉईन केलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्व परीक्षेचे अपडेट आपण या ठिकाणी देत असतो. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 98 23 44 22 63 हा नंबर आहे अकॅडमीचा, किंवा ऍप डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओच्या अभिजित सर्स अकॅडमी नावाचा ऍप आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍपची लिंक ओपन करून ते प्ले स्टोअरला डाउनलोड करायचे आहे. ऍप डाउनलोड झाल्यानंतर तिथं एनरोल करता येणार आहे. ओके, तर जास्त वेळ न घेता आपण लगेच या ठिकाणी पुढे बघणार आहोत की अंगणवाडी सुपरवायझर ही सरळ सेवेसंदर्भात माहिती देत आहे. ओके, रेग्युलर स्टुडंट करिता, जे फ्रेशर उमेदवार आहेत त्यांच्याकरिता या परीक्षेची माहिती आहे. परीक्षा कधी होईल, कोण घेणार आहे ते आपण सांगणार आहोत नंतर. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पात्र कोण ठरणार आहे, आणि पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार विद्यार्थिनी आहेत. तर आता बघून घ्या. कुणाला स्क्रीनशॉट काढायचं, स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. सरळ सेवा परीक्षा बघत आहोत आपण अंगणवाडी सुपरवायझर फ्रेशर महिलांकरिता. तर याची जी पात्रता आहे, कोणत्याही शाखेतील, ओके, कोणत्याही शाखेतील म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स, पदवी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवार, काय म्हटलेलं आहे, पदवी उत्तीर्ण असलेल्या महिला उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता पात्र ठरणार आहेत. फक्त याच्यामध्ये वयोमर्यादा ओपन करिता 38 आहे, आणि कास्ट मध्ये जर येत असाल एसटी, एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी असाल, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, सगळ्यांसाठी 43 आहे. ओके, कॅटेगरी, ऑल कॅटेगरी करिता 43. त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर अनाथ, दिव्यांग प्रवर्ग किंवा खेळाडू असाल किंवा माजी सैनिक या गटामध्ये जर मोडत असाल, तुमचं वयोमर्यादेमध्ये अजून शिथिलता देण्यात आलेली आहे. 45, 50, 55 करण्यात आलेली आहे. ओके, हे झालं तुमचं. आता डिग्री कोणकोणत्या गरजेच्या आहेत, मी काही डिग्रीचे तुम्हाला जे ग्रॅज्युएशन आहे त्याचे नाव लिहिलेले, म्हणजे विद्यार्थी विचारतात की सर आमचं हे झालेलं आहे, आम्हाला फॉर्म भरता येईल का. बॅचलर ऑफ आर्ट असेल, बीए, बीकॉम, बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी ऍग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, बीटेक ऍग्री इंजिनिअरिंग असेल, हॉर्टिकल्चर असेल. ओके, ह्या अलाइड ब्रँचेस. परत इंजिनिअरिंग मधल्या सर्व, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल, कम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी, ओके, ह्या सर्व तुम्हाला ब्रँचेस मधनं तुमचं या डिग्री उत्तीर्ण झाल्या असेल तरी सुद्धा फॉर्म भरता येईल. त्यानंतर मेडिकल फील्ड मधील बीएमएस असाल, बीएचएमएस असाल, एमबीबीएस वगैरे कोणतीही ग्रॅज्युएशन तुमचं मेडिकल फील्ड मध्ये झालं असेल ते सुद्धा. त्यानंतर बीटेक मध्ये, बीटेक पदवी उत्तीर्ण असाल तरी सुद्धा, बीसीएस, बीसीए, बीसीएस झालेला असेल तरी सुद्धा, कोणत्याही ग्रॅज्युएशन मधल्या महिला उमेदवार.
ओके. त्यानंतर ज्यांचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU, ओके, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी मधनं घरी बसून तुम्ही पेपर दिला आहात, तुम्ही BA BCom BSc ची डिग्री प्राप्त केलेली आहे, अशा सुद्धा विद्यार्थिनी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, माझं इथनं झालं, माझं हे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मी फॉर्म भरू शकते का, तर नक्की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. फक्त अंगणवाडी सुपरवायझर साठीच नाही, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही सरकारी नोकरीकरिता जाहिराती प्रसिद्ध होतात, प्रत्येक परीक्षेकरिता तुम्ही पात्र ठरणार आहात, प्रत्येक परीक्षेकरिता. ओके. त्यानंतर या परीक्षेचा आपल्याला अभ्यास करून बघायचा आहे. शेवटपर्यंत बघा, कोणता विषय आहे, विषय कोणते आहेत आणि किती प्रश्न आहेत, किती गुण आहेत. काय सांगितले तर एकूण प्रश्नांची संख्या आहे 100, ओके, आणि एकूण गुण 200. वेळेची मर्यादा किती आहे, 90 मिनिटे. ओके, 1.5 तासाचा कालावधी तुम्हाला पेपर सॉल्व्ह करण्यासाठी असणार आहे. परीक्षा केंद्र परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये असतील, परीक्षा केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतील आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असतात, प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असतात. याच्यामध्ये 6 विषय दिलेले आहेत. मराठी व्याकरण 10 प्रश्न 20 गुण, इंग्लिश ग्रामर आहे 10 प्रश्न 20 गुण, इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब. त्यानंतर मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह, सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके किंवा जीएस म्हणतो, याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, या 5 ते 6 विषयाचा समावेश सामान्य ज्ञान या विषयामध्ये असणार आहे. 20 प्रश्न 40 गुण. त्यानंतर ICDS व क्वेश्चन जो आपला तांत्रिक घटक आहे, टेक्निकल सब्जेक्ट आहे, याचे 30 प्रश्न 60 गुण आहेत. संगणकावरचे एकदम बेसिक संगणकाचे प्रश्न, कम्प्युटरचे प्रश्न असणार आहेत, 10 प्रश्न 20 गुण. गणित आणि बुद्धिमत्ता 20 प्रश्न 40 गुण, असं एकंदरीत 100 प्रश्न 200 गुणांचा तुमचा पेपर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर आयोजित केला जातो पेपर, आणि तुम्हाला कुठेही दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही, आणि प्रत्येक जिल्ह्याच्या जागा या ठिकाणी एकत्रितरित्या भरल्या जातात. त्यानंतर तुम्हाला पोस्टिंग जॉईनिंग तुमची मिळत असते. तर हे तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत परीक्षेसंदर्भात, ऑनलाईन फॉर्म कोण भरू शकतं, पात्रता काय आहे, शैक्षणिक पात्रता किंवा वयोमर्यादा काय आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, याला कागदपत्रासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माहिती सांगणार आहे. पूर्ण एकदम व्यवस्थितरित्या 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ असेल. त्याच्यामध्ये प्रत्येक डॉक्युमेंट तुम्हाला कोणतं लागणार आहे ते लिहून बोर्डवरती दिलं जाणार आहे. ते कधी लागेल, आता कोणतं लागणार आहे, परीक्षा झाल्यानंतर कोणते लागणार आहेत, ही सुद्धा माहिती दिली जाणार आहे. आता राहिलं परीक्षा कधी होणार आहे, कोण घेणार आहे, तर TCS किंवा IBPS कंपनी मार्फत होईल. जुलै एंड शक्यता आहे, त्यामध्ये जाहिरात येईल आणि तिथनं जाहिरात आल्यानंतर तिथनं पुढं 3.5-4 महिन्यांचा वेळ आपल्याला अभ्यासाकरिता दिला जातो. ओके, 3.5-4 महिन्याचा वेळ आपल्याला अभ्यासाकरिता दिला जातो आणि फॉर्म भरण्याकरिता 1 महिना 1 ते 1.25 महिन्याचा वेळ दिला जातो. तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक सुद्धा टाकली जाणार आहे. त्याकरिता टेलिग्राम चॅनल आपलं दिलेलं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला जे अपडेट येतात एक्झाम रिलेटेड, कोणतंही अपडेट आलं कोणत्याही परीक्षेसंदर्भात, ते सुद्धा तुम्हाला न्यू अपडेट कळणार आहे. तर आपण याचा डेमो जो आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा, ते सुद्धा घेणार आहोत. जाहिरात आल्यानंतर तुम्हाला सगळं सविस्तर लाईव्ह मध्ये घेतलं जाणार आहे. कसं फॉर्म भरायचंय, कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे, स्कॅन कसं करायचं आहे, किंवा किती त्याची साईज वगैरे लागणार आहे, ते सुद्धा सांगितलं जाणार आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटचा मी नंतर व्हिडिओ बनवणार आहे. सध्या तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, तर तुम्हाला आत्तापासून बघा, जाहिरात आल्यानंतर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना परत पश्चाताप होतो की मी अगोदरपासून जर अभ्यास केला असता तर माझं सिलेक्शन झालं असतं. मला जे 10, 15, 20 मार्क कमी पडलेले आहेत, तेवढे मार्क साठी मी सुरुवातीपासून अभ्यास करायला पाहिजे होता. हे कधी कळतं आपल्याला, परीक्षा झाल्यानंतर कळतं. तर माझं मत आहे की तुम्ही आतापासून अभ्यासाला सुरुवात करा, जेणेकरून तुमच्याकडे आता 6 महिन्याचा कालावधी आपण पकडूया. 6 महिन्यामध्ये 6 विषय व्हायला, सिलेबस सुद्धा आपण कंप्लीट करणार आहोत. हे 6 विषय आहेत आणि अगदी सोपा सिलेबस आहे. याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आहे आणि सिलेबस सोपा आहे, म्हणजे दुहेरी फायदा आहे तुमचा. फक्त अभ्यासाला वेळ द्यावा लागतो. तुम्ही जॉब करताय, फुल टाइम जॉब आहे, घरकाम आहे, घरात जॉईंट फॅमिली आहे, वेळ मिळत नाही, तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे दिवसातले 2-3 तास अभ्यासासाठी. तेवढा जरी आतापासून अभ्यासामध्ये जर सातत्य ठेवलं, तर नक्की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क, म्हणजे 200 पैकी 150 60 मार्क मिळून तुमचं अंगणवाडी सुपरवायझर, ज्याची वेतन किती आहे, सॅलरी 50,000 जुन्या वेतन आयोगानुसार. नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुम्हाला 60,000 पर्यंत सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुका जिल्हा लेवलला ही पोस्ट असते. ऑफिशियली वर्क आहे, फील्ड वर्क वगैरे नाहीये. ही ऑपॉर्च्युनिटी आपल्या शिक्षणाचा, आपण आतापर्यंत जे शिक्षण घेतलेलं आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्या शिक्षणाचा कुठेतरी फायदा या ठिकाणी तुम्हाला झाला पाहिजे. तर त्याकरिता अभ्यास करा. ओके, तर मी जास्त वेळ काही सांगत नाही तुम्हाला, बऱ्याच गोष्टी यामध्ये क्लिअर केलेल्या आहेत. त्याच्यासोबत तुम्हाला
योग्य मार्गदर्शन सुद्धा गरजेचं आहे. कारण आता मार्केटमध्ये कोणतेही बुक याचे अवेलेबल नाहीत. आपण वेगळ्या सोर्सेसमधनं तुम्हाला नोट्स अवेलेबल करून देणार आहोत. सर्व विषय लेक्चर या ठिकाणी घेतले जाणार आहेत. वेगळ्या टीचर, तज्ञ आणि तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमचे कन्सेप्ट सर्व विषयाचे क्लिअर होणार आहेत आणि कमी दिवसामध्ये बघा परीक्षेमध्ये काय नाही वाचायचं त्यापेक्षा काय नाही वाचायचं हे जर माहित असेल तर तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्ती मार्क या ठिकाणी मिळू शकतात. तर आपली आता नवीन बॅच सुरू झालेली आहे. ज्या महिलांना बॅच जॉईन करायची त्यांनी 9823442263 हा नंबर आहे किंवा 9823435060 या नंबरवरती कॉल करायचा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे त्यावरती सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.